सकाळी फटाफट घ्यायचं आम्हाला पण उठवते. आज साऊथ इंडियन लुक केला आहे. सगळ्यांनी व्हाईट साड्या घातल्यात सगळ्यांनी, हिला सोडून. सो त्याला शायनिंग मारते, शायनिंग समजते ना, त्यामुळे सेम साडी घातली असती तर कशी ती अप्सरा दिसली नसती उठून. आता विदाऊट वेगळं काहीतरी घातलं तर उठून दिसेल ना, त्यामुळे. कशी दिसते? वाव. नाईस. नाईस. मस्त. झोप चालली मी. मस्त मस्त सगळं व्हिडिओ काढ. माझा फोन घेऊन जा. कशाला बा तुला फोन कुठे करू? फोटो हा काढेन माझ्या मोबाईल. 11 मध्ये करतो. फायनली आम्ही निघालो आता इकडनं आणि आता चाललो टेम्पलला. आजचा आमचा लास्ट डे आहे जो केरलाचा आहे. आणि तर पहिलं आमचं त्यासाठी लवकर उठली. मागाशी तुम्हाला दाखवलं की दिवस उठले आणि आम्हाला नाही येतं, त्याला बरं वाटत नाही तर तो मला जाऊन येतो. तर आम्ही सगळ्या गर्ल्सच चाललो आणि बाकीचे लोक गेले ऑलमोस्ट पुढे आणि आम्ही लोक आहोत. तर आता फर्स्ट टेम्पल आणि बोलतात की टेम्पलला सकाळी सकाळी पण खूप गर्दी असते. तर आपल्याला तर इथे इकडचं काय माहिती नाही, तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. आणि टेम्पलला कंपल्सरी ड्रेस नाही तर साडी वेअर करायचं आहे, त्यामुळे आम्ही लोकांनी साडी घातलं आणि थोडं ट्रेडिशनल होऊन जाईल त्यामुळे हे सगळं घेतलं, सेम घातलं सगळ्यांनी. आता बघू तिकडे गेलं आपण कसं होतं आणि काय होतं, तर आपण भेटू तिकडे गेलो. कसली मस्त दिसते. असंच चांगलं वाटेल. नको गॉगल गजरांसोबत इथे आतमध्ये लाव गॉगल. फोटोशूट लावू दे ना, सकाळी फोटोशूट. गॉगल दे, गॉगल दे. त्याच्यात हा एकदम नको करूस, थोडंसंच घे, इकडं घे, क्रॉस मध्ये पकड. हा तो वाला आपण घेऊ आपल्या टाकून. हे गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सर्व? मी मयुरी मंगेश सानपडे तुमचं स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आणि हा दीक्षातून ब्लॉग चालू करते. आणि म्हणजे तुम्हाला बोलली मी मगाशीच की दर्शन करायला चाललो आम्ही केरलामध्ये. तर आजचा लास्ट दिवस आहे आमचा आणि आम्ही आलो होतो टेम्पलला. तर सकाळी लवकर यायचं होतं टेम्पलला, तर सकाळी लवकर येऊन आता आम्ही निघतोय. आणि आता लगेच कपडे चेंज करून दुसऱ्या लोकेशनला जाणार आहे. म्हणजे आता आम्ही चाललो कन्याकुमारीला आणि तिकडे थोडंफार तिकडे आहेत सगळे आज लोकेशन. ते झाल्यावर मग ते चेंज करून रिटर्न हॉटेलला येणार आहे. आणि अमन नाही आला कारण की त्याला बरं नाही वाटत, तो झोपला आहे. कारण झोपच होत नाही आणि ब्लॉग अर्धेच आले आहेत, म्हणजे पूर्ण डेजचे आलेच नाहीत. रोज डेज म्हणजे रोजचे नव्हते ब्लॉग शूट केले.
कारण ऑलमोस्ट ट्रॅव्हलिंग आहे. केरळमध्ये स्पॉट्स भरपूर आहेत फिरायला, पण ट्रॅव्हलिंग त्यापेक्षा भरपूर आहे. म्हणजे आम्ही लिटरली 5-5 तास ट्रॅव्हल करत होतो. त्यामुळे आम्हाला तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ट्रॅव्हलला झोपून असतं आणि त्यासोबत मला पण गाडी लागते, बस बीस असं, त्यामुळे झोपून असते. त्यामुळे ब्लॉग जास्त शूट करता आले नाही, पण जसे जसे फुटेज टाकले तसे तसे मी ब्लॉगमध्ये टाकत जाईल, तर ते तुम्ही बघालच. आणि आज आपला शेवटचा दिवस आहे, तर बघू कसं काय होणार आहे काय माहिती नाही. पहिलं दर्शन तर झालं आणि इथे मला तर सगळ्यांना माहिती असतं की मोबाईल अलाउड नसतं प्रत्येक मंदिरामध्ये, तसं तिकडे पण होतं. इथे तर स्ट्रिक्टली होतं की मोबाईल लॉकरमध्ये ठेवायचा होता, तर त्यामुळे ते मंदिराच्या आत आम्ही गेलो होतो, ते फुटेज तुम्हाला देता आले नाही. तर असं सकाळचं दर्शन असं झालं. तर आता चेंज वगैरे करू, ब्रेकफास्ट करू आणि आम्ही दुसऱ्या लोकेशनसाठी निघू. तर बघू कसं काय. 5 minutes later. लगेच चेंज केलं आणि तुम्हाला बोललीच होती की चेंज करून लगेच कन्याकुमारी नाही निघणार आहे. तर चेंज करायला एवढी धागधूम झाली ना आमची की काहीच करायला भेटलं नाही. पटापट काहीच केलं ना, फक्त साडी काढली आणि डायरेक्ट ड्रेस घातला आणि हा महाशय झोपला होता, मी मगाशी दाखवलं, पण आता उठलाय आणि आलाय. आता ठीक वाटतं, त्याला बरं वाटतं. आणि आता आम्ही निघालो कन्याकुमारीला. इथून 2.5 तास लांब आहे. आता मी मगाशी म्हणजे ट्रॅव्हलमध्ये पूर्ण टाईम वेस्ट झाला, पण टाईम नाही, इथे स्पॉट्सेस असे वेगवेगळे लांब ठिकाणी आहेत, तर 2.5 तास. आता आम्ही 9 वाजता 8:45ला निघालो. पोहोचेपर्यंत मे बी 11 वगैरे काय वाजतील सांगितलं. तर तिकडे पोचू आणि तिकडे तर बीच वगैरे ना, हां तीन समुद्राचं मिलन होतं तिकडे चाललो आम्ही. 3 समुद्राचं मिलन होतं, मयुरी, रिया आणि संचिता. तर मग आता तिकडे चाललो. तर आता झोपू आम्ही. बघितलं ना, पूर्ण तयारीतच आलो, कारण नाही जमत. आणि लास्टची सीट घेते. लगेच असतं तेव्हा झोपायला बरं पडतं, पण आज लगेच नाही, कारण उद्या आम्हाला इकडनंच निघायचं. तर आपण आता डायरेक्ट तिकडे गेलो. सरिगा नरेंद्रनाथ, सरिगा रिया रिया आहे इकडं. कारण പിന്നെ മയൂരി अण्ण काय बोलायचं? എന്താണ് അമാൻ സുനിൽ हा ഡാഹിഗോ दही गावकर, ധന്യേശ്വരി ज्ञानेश्वरी नाही ഇനിയിപ്പോ ആരാണ്? प्रेरणा. പേര് പറ. अरे बाकी आहे तर बोलतोय. परफेक्ट. ते बघू ना. नाश्ता ले लो. नाही तसे शॅडो मुळे मला येते नाही. नाश्ता करायला आलं, कुठेतरी थांबलोय. बोटिंग मध्ये नाही जाणार आहे आम्ही, पैसे संपलेत आमचे. बोटिंगच्या इथे पण गेलेला ब्लॉग तिकडे गेलेलो ना, चालू केलेलास? केला होता का? मगाशी टाकायचे. तो डिझेल भरत होता ना, तेव्हा मी बोलायची तुला की ती फावडीवाली व्हिडिओ कर, की आमचा डिझेल संपला. इंस्टाग्रामला पण जा. इंस्टाग्रामला भरपूर सारे रील्स आहेत, ते लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. सगळ्यांचे अकाउंट आहेत पोरींचे, त्यांना पण फॉलो करा. खोबऱ्याचं आहे काय? मला वाटलं राईस आहे. एवढा खोबरा नाही तो. आमच्या पोटात आता नारळाचं झाड उगलं. पुट्टू, केरळाची डिश आहे पुट्टू. खाऊया.
दिसतंय पूर्ण. दिसतंय तुम्हाला, दिसतंय की नाही माहिती ना, पण आम्हाला दिसतंय. तो डार्क आहे, तो कोपऱ्याचा, हा मिडलचा आहे थोडासा लाईट आहे आणि इकडचा थोडासा लाईट आहे. बोटीने जाणार होतो पण खूप लाईन आहे. 1-1.5 तास फक्त लाईनमध्ये जाणार आणि मग 10 मिनिटात परत तिकडनं येताना 1-1.5 तास लागणार आहे. म्हणून आम्ही लोक इकडेच बसलो आणि असं बघा ना 4:15 वाजलेत तरी एकदम The next morning. Five hours later. ट्रेन है कि टेम्पो है? काय माश्या मारते. चला फायनली आमची पॅकिंग म्हणजे आम्ही पोहोचलोय आता मुंबईला. मुंबईला पोहोचू आता, पनवेलला पोहोचू. तर अशी झाली आपली केरला ट्रिप आणि सगळे ब्लॉग्स आपले म्हणजे आजचा ब्लॉग होता तो मी आत्ता एंड करते कारण ट्रॅव्हल वगैरे थोडंसं तुम्ही बघितलं. वेळच नाही भेटला कुठल्या गोष्टीला. सकाळी उठली, चेंज वगैरे केला आणि तो ब्लॉग मी रात्री एंड केला नव्हता तर मी विचार केला होता की आज एंड करायचं. तर आज फायनली एंड करते आणि आज फायनली ट्रिपच संपते आमची पूर्णपैकी. तर हा ब्लॉग इथेच संपवते आणि तुम्हाला भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला कसे वाटले केरला दौरे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि पण ट्रॅव्हलिंग खूप घाण होती. आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये दमलो. म्हणजे प्लेस तिकडे चांगले सगळं छान आहे पण ट्रॅव्हल खूप होतं. 4-4, 5-5 तास लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल होतं. त्यामुळे आम्ही सगळे दमलो होतो म्हणून शूट करता आले नाहीत. कारण नेहमी झोपलेलो असायचो आणि कुठलं डायरेक्ट प्लेसवर डायरेक्ट जाऊन भेटायचो म्हणजे डायरेक्ट मी शूट करायची. त्यामुळे ब्लॉग हे असे आलेत. तर हा ब्लॉग मी इथेच संपवते आणि भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तेचपर्यंत टाटा बाय बाय खतम गया. बघ आयाशे निघाली आमची एक गाडी लेट. आमची गाडी